चौथा प्रॉब्लेम ना, हा हा सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, हा पण सेम प्रॉब्लेम आहे. सेम म्हणजे काय, तिथं आपल्याला डिवाइड मल्टिप्लाय कशाने तरी करावं लागणार. बरोबर. मागच्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी न्यूमरेटरला काहीच नव्हतं, म्हणजे न्यूमरेटरला काहीच नव्हतं, साइन थिटाने डिवाइड मल्टिप्लाय करायचं हे आपल्याला लॉजिक कळालं. कुठून? ऑलरेडी इथं साइन थिटा होता. पण आता काहीच नाहीये. आता आपल्याला थोडीशी एक स्टेप जास्त करावी लागेल. ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. बरोबर. अरे अरे अरे. इंटिग्रेशन ऑफ 1/2 cos x प्लस साइन 2x. मग साइन 2x आपल्याला दिसला तर लगेच साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. 2 साइन थिटा कॉस थिटा, मग लगेच आठवलं पाहिजे का रे 2 कॉस थिटाला तर बाहेर घेऊ शकतो. बरोबर. मग आता हा सिनेरिओ कसा बनेल? मागच्या क्वेश्चन सारखाच बनेल. बरोबर का? मागच्या क्वेश्चन सारखंच होईल ना. I इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1/2 cos x प्लस साइन 2x dx. बरोबर. तर मी साइन 2x ला लगेच आपल्याला दम निघतो का? जे माहित असतं लगेच आपण टाकून घेतो. बरोबर ना. तेच असतं मॅथ्स मध्ये. आणि एक कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा, जे चाललोय ते बरोबर चाललंय, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. बरोबर. 1/2 cos x, जे मला माहिती तेवढं मी करत चाललोय फक्त. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 11वीत शिकलो होतो. 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे 2 साइन एक्स कॉस एक्स येतं बघा. हे 10वी 9वी 10वी 8वी पासून एक गोष्ट शिकत आलोय. जे कॉमन दिसते त्यांना कॉमन घ्या. काय करणार? कॉमनच घेणार 2 cos x ला दोघांमधून. 1/2 cos x इन ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स dx. आता काय करू शकतो? आता हे 10वी 11वी 12वी 10वीत शिकलोय. गोष्टी जर जुळत नसतील तर काहीतरी जुळवण्याचा प्रयत्न करा. डिवाइड मल्टिप्लाय करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. बरोबर. 1/2 ला आधी बाहेर काढा बरं. इंटिग्रेशन मध्ये हे शिकलोय की जे कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढून टाका पटकन. 1/cos x इंटू 1 प्लस साइन एक्स dx. बरोबर. आता पहा, हा जो 1/2 आहे हा ऍज इट इज मागच्या क्वेश्चन सारखा बनलाय का? हा मला सांगा पटकन. साइन थिटाला मल्टिप्लाइड करून एक लिनियर फॅक्टर. तर इथं पण काय होतंय? इथं cos x ला मल्टिप्लाइड कोण आहे? लिनियर फॅक्टर. म्हणजे मला काय करावं लागेल? cos x ने डिवाइड मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना. म्हणजे 1/cos x इंटू 1 प्लस साइन एक्स. आणि आता इथं मी काय करणार आहे? cos x ने डिवाइड मल्टिप्लाय करणार आहे. काय करणार आहे? cos x ने डिवाइड मल्टिप्लाय करणार आहे. मग आता हे काय कसं दिसेल? हे दिसेल 1/2 इंटिग्रल ऑफ cos x अपॉन cos x अपॉन cos स्क्वेअर x इंटू 1 प्लस साइन एक्स. बरोबर. मग आता cos स्क्वेअर एक्स ला काय लिहिणार? 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 ला काय लिहिणार? 1 स्क्वेअर. आणि 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स, म्हणजे 3 नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर डिनॉमिनेटरला भेटतील. बरोबर का? म्हणजे तुम्ही आता काय करणार आहे? इथं cos स्क्वेअर एक्स ला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहाल आणि 1 लाच 1 चा स्क्वेअर लिहाल, मग त्याला 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स लिहाल. बरोबर का? म्हणजे आता हे जे तुमचं इंटिग्रल आहे ना, हे आता असं दिसणार आहे. दॅट इज इक्वल्स टू 1/2 इंटिग्रल ऑफ cos x अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स इंटू अगेन 1 प्लस साइन एक्स का. म्हणजे 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर. बरोबर ना. कळतंय सगळ्यांना. आणि dx. म्हणजे इथं दुसरं वापरणार आपण. बरोबर ना. दुसरी केस, दुसरा फॉर्म. मग आता मी काय करणार? पुट साइन एक्स इज इक्वल्स टू टी. कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह वर दिसतंय ना. मग साइन एक्सला जर टी पुट केलं
तर कॉस एक्स डीएक्स काय बनेल तुमचं? dt बनेल, इजंट इट? कॉस एक्स डीएक्स dt बनेल. आता हे असं दिसणार आहे, 1/2 इंटिग्रल ऑफ dt अपॉन किंवा 1 dt अपॉन 1 मायनस टी 1 प्लस टी द होल स्क्वेअर. बरोबर ना? आता तुमचं जे इंटिग्रल बनलंय ते बनलंय I इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1/2, बरोबर. इथं काय बनलं होतं? 1 dt अपॉन 1 मायनस टी 1 अपॉन 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी स्क्वेअर dt. आता हे ह्याला पण पार्शियल फॉर्मने सॉल्व्ह करावं लागणार, कारण वर पॉलिनॉमियल फंक्शन आहे का? हो, येस, दॅट इज द कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ पॉलिनॉमियल फंक्शन. आणि खाली काय? खाली प्रोडक्ट ऑफ अलिनियर फॅक्टर अँड टू नॉन रिपीटेड नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर अँड टू रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. बरोबर ना? म्हणजे 2 रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहेत आणि एक नॉन रिपीटेड आहे. बरोबर. आता तुम्ही ह्याचा पार्शियल फॉर्म काढणार. कशाचा? ह्याचा 1 अपॉन 1 मायनस टी 1 प्लस टी चा होल स्क्वेअर. ह्याचा पार्शियल फॉर्म कसा येईल? ए अपॉन 1 मायनस टी. तुम्ही तर असं पाहिलं होतं ना, तुम्ही असं पाहिलं होतं पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर अपॉन एक्स मायनस ए चा होल स्क्वेअर इंटू एक्स मायनस बी ला तुम्ही असं लिहित होता ए अपॉन एक्स मायनस ए प्लस बी अपॉन एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स मायनस सी. तर हे पहा, असं काही नाही की असंच करावं. देर आर, म्हणजे मी पहिल्यांदा लिनियर फॅक्टरला कन्सिडर केले, मग मी एच्या अपॉनला लिनियर फॅक्टर टाकला. आता ज्यावेळी वेळ ह्या क्वाड्रॅटिक फॅक्टरची आली किंवा लिनियर फॅक्टरच्या स्क्वेअरची आली, त्यावेळी मी त्याला असं लिहितोय बी अपॉन 1 प्लस टी प्लस सी अपॉन 1 प्लस टीचा होल स्क्वेअर. कळतंय का? किंवा तुम्हाला जर वाटतच असेल ना जास्त, फ्लिप करून मग असं एबीसीच्या व्हॅल्यू सेम येतील, म्हणजे सेम इन द सेन्स तुम्ही असं म्हणाल, ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता 1 अपॉन 1 प्लस टीचा होल स्क्वेअर इंटू 1 मायनस टी इज इक्वल्स टू काय लिहू शकता? इज इक्वल्स टू ए अपॉन 1 प्लस टी प्लस बी अपॉन 1 प्लस टीचा होल स्क्वेअर प्लस सी अपॉन 1 मायनस टी असं लिहू शकता. बट आता याच्यामध्ये एबीसीच्या व्हॅल्यू आणि याच्यामधल्या एबीसीच्या व्हॅल्यू डिफरंट असतील. डिफरंट का असतील? कारण एच्या डिनॉमिनेटरला इथं 1 मायनस टी आणि एच्या डिनॉमिनेटरला इथं 1 प्लस टी आहे. म्हणजे या केस मधला ए त्या केस मधल्या बी च्या इक्वल आहे, या केस मधला बी त्या केस मधल्या सी च्या इक्वल आहे, आणि या केस मधला सी या केस मधल्या ए च्या इक्वल आहे. कळतंय का? मी ज्यावेळी स्टुडंट होतो ना, असे छोटे छोटे कन्फ्युजन्स मला असायचे. ठीक आहे, तर आता हे कन्फ्युजन तुम्हाला नको. कळतंय? असं पण आपण जाऊ शकतो, बट मग तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. ते कन्फ्युजन मी त्याच वेळी दूर केले, बट स्टील असं ज्यावेळी नवीन शिकायचो ना, तर टीचर खूप म्हणजे असं स्पेसिफिकली सांगायचं की हे असंच. बरोबर. त्याच्यामुळे काय व्हायचं म्हणजे टीचरची गरज एवढं नाही, पण युट्यूबवर पण मी पाहायचो थोडंफार. पण मग त्याच्यातून सगळं क्लिअर नव्हतं होत. मग काही काही स्वतःहून गोष्टी क्लिअर केल्या जातात ऍज अ स्टुडंट. ठीक आहे, म्हणून आपणच आपला शिक्षक असतो, ते कधी सेकंड रिव्हिजनला. आता काय करायचंय तुम्हाला? आता एलसीएम घ्यायचंय. एलसीएम कसा घेणार? दोघांचाही डिनॉमिनेटर काय आला पाहिजे? म्हणजे सगळ्यांचा डिनॉमिनेटर 1 मायनस टी इंटू 1 प्लस टीचा स्क्वेअर आला पाहिजे. बरं, म्हणजे एच्या डिनॉमिनेटरला 1 मायनस टी आहे, पण 1 प्लस टीचा स्क्वेअर नाही, म्हणून ए ला कशाने मल्टिप्लाय केलं? 1 प्लस टीच्या स्क्वेअरने. बरं, बीच्या डिनॉमिनेटरला 1 प्लस टी आहे, फक्त एकच आहे, म्हणून बी ला कशाने? एक 1 प्लस टी ने आणि एक 1 मायनस टी ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे कळतंय सगळ्यांना? आणि सीच्या डिनॉमिनेटरला 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे, बट 1 मायनस टी नाहीये, म्हणून सी ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? समजलं का? आता तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू जर पाहिजे असतील, तर पहिल्यांदा काय करा? ऍट टी इज इक्वल्स टू, समजा ए ची व्हॅल्यू पाहिजे, तर मी टी ला काय पुट करायला पाहिजे? 1. जेणेकरून माझं बी आणि सी चे जे काही कोइफिशियंट आहेत, जे लिनियर फॅक्टर्स, ते काय बनून जातील? 0 बनून जातील. बरोबर ना? म्हणजे आता काय होणार आहे? म्हणजे तुम्ही आता इथे लिहिणार आहे की हा लेफ्ट हँड साइडला आहे 1, दॅट इज इक्वल्स टू ए इंटू 1 प्लस 1 द होल स्क्वेअर, आणि इकडे हा पण 0 बनला, हा पण 0 बनला, म्हणून इथं तुम्हाला
2चा स्क्वेअर इज 4, ए ची व्हॅल्यू तुम्हाला 1/4 मिळाली. कळतंय का? समजते सगळ्यांना? ओके. आता इथून ऍट टी इज इक्वल्स टू तुम्ही टाकाल, तुम्हाला समजा बी ची व्हॅल्यू पाहिजे असेल किंवा सी ची व्हॅल्यू पाहिजे. सी ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर तुम्ही काय पुट करायला पाहिजे? -1. बी ची व्हॅल्यू मिळायला तुम्हाला थोडा विचार करावा लागेल नेक्स्ट पुढे जाऊन. बट सी ची व्हॅल्यू कधी मिळेल? ज्यावेळी तुम्ही टीच्या जागी -1 टाकाल. टीच्या जागी -1 टाकला तर बीचा कोइफिशियंट 0 आणि ए चा कोइफिशियंट 0. बरोबर? म्हणजे हा बनेल 1 इज इक्वल्स टू लेफ्ट हँड साइडला बनेल म्हणून 1 दॅट इज इक्वल्स टू हा 0 बनेल, हा 0 बनेल, सी इंटू 1 -1 म्हणजे सी तुमचा बनलाय 1/2. काय बनलाय? 1/2. आता तिसरा गेस आहे का आपल्याकडे? नाहीये, तर आपण 0 पण पुट करू शकतो. इट इज कम्प्लिटली अप टू यू. म्हणजे आता मी पुट करेल ऍट टी इज इक्वल्स टू 0. लेफ्ट हँड साइड तर 1 आहे, राईट हँड साइड काय बनणार आता ही 1 + 0चा स्क्वेअर दॅट इज ए बनेल फक्त, प्लस 1 + 0 इज 1, 1 - 0 इज 1, सो प्लस बी अँड प्लस सी इंटू 1 - 0 इज सी. म्हणजे ए प्लस बी 1 च्या इक्वल आहे. म्हणजे इथून तुम्ही असं लिहू शकता का की बी इज इक्वल्स टू 1 मायनस इन ब्रॅकेट ए प्लस सी. कसं? बी इज इक्वल्स टू 1 मायनस ए ला इकडे आणला मायनसचा ए, सी ला पण इकडे आणला मायनसचा सी, आणि मग ब्रॅकेट मधून मायनस कॉमन घेऊन. कळतंय का? मग ए प्लस बी काय आहे बरं? ए प्लस सी, सॉरी, ए प्लस सी काय आहे सांगा बरं पटकन. ए प्लस सी काय आहे? अरे 1/2 प्लस 1/4, 3/4. 1 मायनस 1/4 प्लस 1/2, 3/4 येईल ना एलसीएम घेतल्यानंतर. मग 1 मायनस 3/4 इज 1/4. कळतंय का? इथून बी काय आलाय तुमचा 1 बाय, म्हणजे ए 1/4, बी 1/4 आणि सी 1/2. बरोबर? मग आता आता काय करणार तुम्ही? हा दुसऱ्या फॉर्मने आपण सॉल्व्ह केलाय. आता तुम्ही एबीसीच्या व्हॅल्यू टाकणार इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी. मग तुम्ही म्हणणार आय इज इक्वल्स टू 1/2 इंटू इंटिग्रल, ह्याचं इंटिग्रेशन घेणं म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन घेणं. तर मी इंटिग्रेशनच्या आतमध्ये ए ची व्हॅल्यू काय मिळाली मला 1/4, बी ची व्हॅल्यू 1/4 आणि सी ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे मी असं लिहिणार 1/4 अपॉन 1 मायनस टी प्लस 1/4 अपॉन 1 प्लस टी प्लस 1/2 अपॉन 1 प्लस टीचा होल स्क्वेअर dt. कळतंय सगळ्यांना? ओके. आता पहा, आता तुम्ही 1/2 बाहेर आहे तर हा 1/4 खाली आल्यावर 1/8 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 मायनस टी dt प्लस 1/8. कळते ना 1/8 काय येतोय? हा ब्रॅकेटच्या बाहेर निघतोय 1/4, हा पण बाहेर निघतोय आणि मग 1/2 त्याला मल्टिप्लाय होतं. 1/8 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 प्लस टी dt आणि प्लस 1/4 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर dt. बरोबर का? तर ह्याचं इंटिग्रेशन काय येईल? लॉग ऑफ, अरे लिनियर आहे ना डिनॉमिनेटरला 1 मायनस टी, बट त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं हे विसरू नका. कळतंय का? समोर लक्ष असलं पाहिजे. प्लस 1/8 ह्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ 1/8 लॉग ऑफ 10 का हे सिलेक्ट झालं. 1/8 लॉग ऑफ मॉड 1 प्लस टी प्लस, आता तुम्हाला माहिती आहे ना की 1 अपॉन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? -1 अपॉन एक्स स्क्वेअर.
मग 1/x² इंटिग्रेशन काय आलं पाहिजे? -1/x ना. म्हणजे 1/लिनियरचा स्क्वेअर, 1/डब्बा स्क्वेअरचं इंटिग्रेशन आलं पाहिजे -1/. हे सांगितलं पण असेल याच्या अगोदर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, ठीक आहे ना. नाहीतर तुम्ही ते करून पाहाल. 1+t⁻²चं इंटिग्रेशन 1+t⁻⁻1 /-1, बरोबर. म्हणजे हे काय येईल? याचं इंटिग्रेशन येईल -1/4 इंटू 1/1+t+c. कळतंय का? आता हा मायनसचा 1/8 आहे, मग तुम्ही याला असं लिहाल 1/8 log ऑफ mod 1+t मायनस 1/8 log ऑफ mod 1 - t. याला नंतर लिहिलं कारण मायनस साईन होतं, बरोबर ना. आणि इथं काय? मायनसचा 1/4 इंटू 1/1+t प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. कळतंय? आता पहा 1/8 ला जर दोघांमधून कॉमन घेतला तर हा काय बनेल? 1/8 log ऑफ 1/8 log ऑफ 1+t/1 - t मॉड मध्ये, बरोबर. कळतंय? लॉगची प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे. अँड मायनस 1/4 इन ब्रॅकेट 1+t प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आता तुम्ही काय करा, टी काय होता पहा बरं. टी काय होता तुमचा? टी कशाला म्हणलं होतं आपण? टी साइन एक्सला. कशाला म्हणलं होतं? साइन एक्सला. तर मग काय करा तुम्ही? पुट t is equals to sin x and that is your final answer and get the answer. कळालं का? इथपर्यंत कळालंय. मग इथून पुढे तर तुम्हाला काही टीच्या जागी साइन एक्सच टाकायचंय, बरोबर ना. दोघांमधून 1/8 कॉमन घेतलंय त्यांनी, काय प्रॉब्लेम नाही. समजतंय सगळ्यांना? नेक्स्ट प्रॉब्लेम. लास्ट प्रॉब्लेम ऑफ द डे, लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस चॅप्टर. मग आपण डेफिनेट इंटिग्रेशनला स्टार्ट करणार, ठीक आहे. कधी? रविवार. कधी? उद्या आहे ना. I is equals to integral of tan theta प्लस tan क्यूब थीटा. मग मला लगेच कळतंय रे की tan थीटाला कॉमन घ्या. कळतंय का? त्याच्याशिवाय दुसरं काय येते आपल्याला जे कॉमन दिसते? पहा ना, म्हणजे मॅथ्स खूप लॉजिकल आहे. जितकं येते ना तितकं प्रोसीड करत जा तुम्ही. tan थीटाला कॉमन घेतला मी. इथं काय म्हणलं? 1+tan² थीटा. अरे हे तर खूप छान बनलंय. मग 1+tan² थीटा तर sec² थीटा असतो. म्हणजे tan थीटाला टी पुट केलं की त्याचं डेरिव्हेटिव्ह तिथे, म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व्ह झालंच असं समजा. आणि इथं काय? 1+tan³ थीटा आणि इथं काय? d थीटा. याला आता कसं लिहिणार तुम्ही? tan थीटा समोर लक्ष असलं पाहिजे. 5 मिनिटात जर तुम्हाला सुटायचं असेल, सगळ्यांचा फोकस इथं पाहिजे. नाही तर मी एक गोष्ट 4 वेळा सांगेल, मग ते 15 मिनिटं सुद्धा एक्स्ट्रा खेचू शकतो, ठीक आहे. tan थीटा इन ब्रॅकेट तुम्ही बोलायचे sec² थीटा d थीटा. खाली काय बनेल? 1+tan³ थीटा. बरं, आता tan थीटाला टी पुट करणार कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह sec² थीटा प्रेझेंट आहे. म्हणजे मी काय म्हणणार? पुट tan थीटा इज इक्वल्स टू टी, म्हणजे sec² थीटा d थीटा तुमचा काय बनेल? dt बनेल. म्हणजे हेच इंटिग्रेशन आता असं दिसेल, t dt अपॉन 1+t³. बरं, आता हे पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे का हा? येस. का बरं? का पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम? I इज इक्वल्स टू इंटिग्रल काय बनलाय तुमच्याकडे? t अपॉन 1+t³ dt. कारण न्यूमरेटरची डिग्री काय आहे? 1. डिनॉमिनेटरची डिग्री मोठी आहे ना,
म्हणजे हे कोणतं रॅशनल फंक्शन आहे? प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे आपल्याला याला कशाने सॉल्व्ह करावं लागणार आहे? पार्शियल फॉर्मने. बरं, मग हा 1+t³ काय करायचं बरं? मग तुम्हाला माहिती 1+t³ कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 1³ + t³ आणि a³ + b³ चा फॉर्म्युला माहितीये का? काय? बरोबर का? 1+t a+b इन ब्रॅकेट a² - ab + b². बरोबर ना? अरे हे असं a+b चा होल क्यूब काय असतो? a³ + 3a² b + 3ab² + b³. मग a³ + b³ या साईडला ठेवला, तिकडं काय नेलं? तिकडं नेलं आपण -3a² b - 3ab². बरोबर. मग आता दोघांमधून -3 ला कॉमन घेतला तर हे काय बनणार आहे? a+b चा क्यूब. बरोबर, मायनस समोर लक्ष असलं पाहिजे 3ab आणि मग 3ab ला कॉमन घेतलं तर आतमध्ये बनेल a+b. आता दोघांमधून ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून a+b ला कॉमन घेतो आपण. a+b ला समजा कॉमन घेतलं तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे? a+b चा स्क्वेअर - 3ab. बरं, a+b चा होल स्क्वेअर काय असतो माहिती आहे ना तुम्हाला? a² + b² + 2ab - 3ab इथं ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्हाला इथून मिळतंय की a³ + b³ इज इक्वल्स टू a+b इन ब्रॅकेट a² - ab + b², कारण +2ab - 3ab इज -ab. कळालं का? कळालं की नाही कळालं? आता कळणारच ना? आता खूप पटकन कळेल. ओके. आता हे काय बनणार आहे? इंटिग्रल ऑफ t अपॉन 1+t इंटू 1 - t + t² हा तिसरा फॉर्म ना. खाली काय? प्रोडक्ट ऑफ अ लिनियर फॅक्टर अँड अ क्वाड्रेटिक फॅक्टर. बरोबर. मग आता पहा, तुम्हाला काय करायचं? याचा पार्शियल फॉर्म काढायचा आहे. पार्शियल फॉर्म कसा काढत असतो आपण? a अपॉन लिनियर फॅक्टर प्लस bx + c. आता इथं व्हेरिएबल t आहे म्हणजे मला काय लिहावं लागेल? bt + c अपॉन 1 - t + t². बरोबर, म्हणजे दॅट इज t² - t + 1. बरोबर ना? काय t²? जास्त गोंधळून नाही द्यायचा. t² - t +. बरोबर. आता एलसीएम घ्या. बरोबर ना? एलसीएम घेतला तर पहा काय बनणार आहे? t इज इक्वल्स टू a इंटू t² - t + 1 प्लस b इंटू t 1 + t प्लस c इंटू 1 + t. कळतंय का? एलसीएम तर घेता येतोय ना? काय अर्धवट जांभई दिली तू? IIT ऍट ऍट. आता पहा, मला जर a ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर t ला मी काय पुट करेल? -1. बरोबर ना? तर मी काय पुट केलं? ऍट t इज इक्वल्स टू -1. मग हे लेफ्ट हँड साईडच्या जागी टीच्या जागी -1 टाकेल. हे 0 बनलं, हे 0 बनलं, म्हणजे -1 इज इक्वल्स टू a इंटू -1 चा स्क्वेअर इज 1 मायनस ऑफ -1 प्लस 1 म्हणजे -1 चा स्क्वेअर इज 1 1 + 1 + 1 दॅट इज -1. म्हणजे a इथून आपल्याला काय मिळालं? -1/3. समजतंय का? समजतंय? आता पहा, आता a तर मिळालं, आता b आणि c कसा मिळणार? काय नाही, t ला 0 टाका. t इज इक्वल्स टू 0, कारण मग b ची टर्म निघून जाईल. कळतंय? a तर माहितीच आहे, c मिळून जाईल. कळतंय का? म्हणजे t ला टाकलं 0 म्हणजे लेफ्ट हँड साइड पण बनेल मग 0 इज इक्वल्स टू a इंटू 0² - 0 इज 0 प्लस a, म्हणजे एच राहील इथं फक्त, आणि b इंटू टी इंटू टी असल्यामुळे ते b ची टर्म तर 0च होऊन गेली आणि c राहिला फक्त, म्हणजे a + c काय 0 आहे. a + c जर 0 आहे तर a चा जो म्हणजे a चा निगेटिव्ह असेल c.
a प्लस सी इज 0 मीन्स व्हॉट? सी इज इक्वल्स टू मायनस ए मायनस 1/3 म्हणजे सी काय आहे तुमचा? 1/3. समजतंय का? आणि आता जर तुम्हाला सी पाहिजे ना, काय पाहिजे, सॉरी बी पाहिजे, तर टीच्या जागी 1 टाका. म्हणजे ते तुमच्या मनाने जे गेस टाकायचे ते टाका टीच्या जागी. तर मी म्हणेल ऍट, तुम्हाला ऍट नाही म्हणायचं, ऍट दी रेट नाही करायचं, तुम्हाला म्हणायचं ऍट. ठीक आहे, बोर्डला जर करत असाल तर ऍट टी इज इक्वल्स टू 1. टी 1 असताना हे पहा, हा बनेल या साईडला 1, इकडे 1 मायनस 1 इज 0 प्लस 1 इज ए. इथं 1 प्लस 1 इज 2, 2 इंटू 1 इज 2, म्हणजे प्लस 2b अँड दिस इज 2c. म्हणजे ए प्लस 2b प्लस 2c इज इक्वल्स टू 1. तुम्हाला ए आणि सी माहिती आहे का? येस. म्हणजे तुम्ही इथून म्हणाल की 2b इज इक्वल्स टू 1 मायनस ए मायनस 2c. म्हणजे 1 मायनस ए काय आहे तुमचा? मायनस 1/3, म्हणजे इथं बनेल प्लस 1/3 मायनस 2c म्हणजे 2/3. 1 प्लस 1/3. प्लस 1/3 मायनस 2/3 इज, अरे सांगा ना पटकन, टाइम पहा किती झालाय. मायनस 1/3 दॅट इज 2b. 1 मायनस 1/3 इज 2/3 इज इक्वल्स टू 2b. म्हणजे बी पण काय आला तुमचा? म्हणजे बी काय आला तुमचा? 1/3. म्हणजे ए मायनस 1/3, बी 1/3 आणि सी 1/3. म्हणजे आता हेच इंटिग्रल तुमचं आता असं दिसणार आहे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आपल्याला ऍक्च्युली ह्याचं इंटिग्रेशन काढायचं होतं, पण ह्याचं इंटिग्रेशन काढणं म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन काढणं, बरोबर ना? इंटिग्रल ऑफ टी अपॉन 1 प्लस टी इन ब्रॅकेट 1 मायनस टी प्लस टी स्क्वेअर dt is as same as integral of minus 1/3 upon 1 plus t plus 1/3t plus 1/3 upon t square minus t plus 1 dt. कळतंय का? ए काय? मायनस 1/3, बी काय? 1/3 आणि सी काय? 1/3. कळतंय? कळतंय? आता पहा, हे काय बनणार मग? मायनस 1/3 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 प्लस टी dt, आणि इथं बनणार प्लस 1/3 इन ब्रॅकेट टी प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 dt. आता ह्याला तुम्ही पुन्हा लिनियर अपॉन क्वाड्रेटिकने सॉल्व्ह करणार. कसं सॉल्व्ह करणार? लिनियर अपॉन क्वाड्रेटिकने सॉल्व्ह करणार. किंवा क्वाड्रेटिकचे फॅक्टर तर तुम्ही नाही काढू शकणार. कसं सॉल्व्ह करणार सांगा? क्वाड्रेटिकचे फॅक्टर काढू शकता का? टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 मायनस 3, नाही नाही नाही, जमणार नाही. जी क्वाड्रेटिक आहे ना, बी स्क्वेअर मायनस 4ac इज निगेटिव्ह. हा बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह आहे का? आहे ना. मायनस 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. ओके, आता पहा, लिनियर अपॉन क्वाड्रेटिकने सॉल्व्ह करायला लागणार आहे. इंटिग्रेशन ऑफ लिनियर अपॉन क्वाड्रेटिकला कसं सॉल्व्ह करतो आपण? त्यावेळी आपण लिनियरला एक्सप्रेस करतो कसं? a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक प्लस बी. अरे न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. म्हणजे लिनियर काय तुमचं? t प्लस 1. तो काय बनेल? a इंटू, आता इथं ए बी ऑलरेडी वापरलाय, तर लॅमडा म्यू वापरू. एल इज इक्वल्स टू लॅमडा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक प्लस म्यू. मग लिनियर काय तुमचा? टी प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू लॅमडा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक. याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2t मायनस 1. काय? 2t मायनस 1 प्लस म्यू. तर इथून तुम्हाला t प्लस 1 मिळेल 2 लॅमडा टी मायनस लॅमडा प्लस म्यू.
म्हणजे तुम्ही इथून म्हणू शकता की 2 लॅमडा इज इक्वल्स टू 1 कम्पेअर करून 2 लॅमडा इज इक्वल्स टू 1 अँड मायनस लॅमडा प्लस म्यू इज इक्वल्स टू 1. कळतंय? मग लॅमडा इज इक्वल्स टू 1/2 अँड म्यू इज इक्वल्स टू लॅमडा 1/2 असेल तर 1/2 तिकडे गेला. समजतंय का तुम्हाला? लॅमडा जर 1/2 आहे तर -1/2 प्लस म्यू इज इक्वल्स टू 1. मग इथून म्यू काय येईल? 3/2. बरोबर? म्हणजे लिनियरला तसं एक्सप्रेस करायचंय. मग हा काय बनायला पाहिजे? -1/3 इंटिग्रल ऑफ 1/1 प्लस टी डी टी प्लस 1/3 इंटिग्रल ऑफ लिनियरला कसं लिहिलं? ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॅमडा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डेरिव्हेटिव्ह काय याचं? डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 अँड प्लस बी म्यू म्हणजे काय? 3/2 अपॉन दॅट क्वाड्रॅटिक टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 डी टी. बरोबर? म्हणजे हे आता असं बनणार आहे -1/3 इंटिग्रल ऑफ 1/1 प्लस टी डी टी प्लस 1/3 इंटू 1/2 इज 1/6 इंटिग्रल ऑफ डी बाय डी टी ऑफ दिस अपॉन टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1. ठीक आहे ना? डी टी आणि प्लस 1/2 3/2 इंटू 1/3. अरे हा 1/3 आणि हा 3/2 काय बनेल? 1/2 बनेल इंटू इंटिग्रल ऑफ 1 टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 डी टी. कळतंय का? आणि ह्याचा आन्सर तर डायरेक्ट लॉग ऑफ दॅट मसाला येईल. पण ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी अगेन कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड 1 क्वाड्रॅटिक. तर कोणती मेथड वापरणार? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड नुसार हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ लिनियर म्हणजे टर्म ऑफ पॉवर 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 तुम्हाला ऍड आणि सबट्रॅक्ट करावा लागेल. मग टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1/4 मायनस 1/4 प्लस 1. मग हा तर ही टर्म जी आहे ना तुमची दॅट इज परफेक्ट स्क्वेअर म्हणजे हा आहे टी प्लस टी मायनस 1/2 चा होल स्क्वेअर आणि हा आहे मायनस नाही प्लस 3/4. कळतंय का? अरे 1 मायनस 1/4 इज 3/4. बरोबर ना? म्हणजे आता फायनली इट विल बी -1/3 इंटिग्रल ऑफ 1/1 प्लस टी डी टी प्लस 1/6 इंटिग्रल ऑफ डी बाय डी टी ऑफ दिस क्वाड्रॅटिक अपॉन दॅट क्वाड्रॅटिक. अरे वर खाली फंक्शन वर त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डायरेक्ट आन्सर लॉग मध्ये येणार आहे म्हणजे त्याला पण काही प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लस 1/2 इंटू इंटिग्रल ऑफ 1/t मायनस 1/2 चा होल स्क्वेअर प्लस √3/2 चा होल स्क्वेअर डी टी. त्यांनी एक्स पुट केलं आपण टी पुट केलं. काढायचं का सगळं आन्सर फायनली? आता कितीक राहिले? 2 मिनिटाचं काम राहिलं. इथपर्यंत गेलोय आपण. हे सगळ्यांना कळालंय? मग इथं काय? -1/3 इंटिग्रल ऑफ 1/1 मायनस टी डी टी प्लस 1/6 इंटिग्रल ऑफ डी बाय डी टी ऑफ दॅट क्वाड्रॅटिक टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 upon that quadratic t square minus t plus 1 dt, and here this is plus 1/2 integral of 1 upon t minus 1/2 the whole square plus √3/2 the whole square.
dt. जिवंत आहात का? 2 वाजेपर्यंत घेणार होतो, 1च वाजवले. कळतंय? मग हा काय येईल? -1/3 लॉग ऑफ मॉड 1 मायनस टी, बट 1 मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह -1 डिनॉमिनेटरला लिहायला विसरू नका. प्लस 1/6 इंटिग्रल ऑफ, इंटिग्रल कशाला लिहायचं आता? डायरेक्टली लिहा लॉग ऑफ टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 प्लस 1/2. आता पहा, हे कळालं ना, खाली फंक्शन वर त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि हे पहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाला बनलाय का? ह्याला तुम्ही म्हणाल कॅपिटल एक्स, ह्याला तुम्ही म्हणाल कॅपिटल ए. मग त्याचं जे इंटिग्रेशन असतं, स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला आठवा, त्याचं इंटिग्रेशन येईल 1/a लॉग ऑफ, सॉरी लॉग नाही, 1/a tan इनवर्स ऑफ x by a. But what is your x? t minus 1/2 upon √3/2 and then plus integration constant c. आता तुम्ही पाहाल ह्याला हे कॅन्सल होईल आणि इथे एलसीएम घ्याल तर हे बनेल 2t minus 1 upon √3. Then the final answer will be 1/3, कारण हा मायनस मायनस प्लस होईल, 1/3 लॉग ऑफ मॉड 1 मायनस टी प्लस 1/6 लॉग ऑफ टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1 प्लस 1/√3 tan इनवर्स ऑफ 2t minus 1 upon √3 प्लस सी. बरोबर? हे फायनल आन्सर नाहीये. व्हॉट इज युअर टी? कारण हे सगळं कशामध्ये इंटिग्रल आहे? ओके, देन फायनल आन्सर विल बी सीच्या जागी ज्यावेळी तुम्ही tan थिटा टाकाल, दॅट विल बी युअर फायनल आन्सर. सो 1/3 लॉग ऑफ 1 मायनस tan थिटा प्लस 1/6 लॉग ऑफ tan स्क्वेअर थिटा मायनस tan थिटा प्लस 1 प्लस 1/√3 tan इनवर्स ऑफ 2 tan theta minus 1 upon √3 plus integration constant c. Let me check the answer. काय झालं? -1/3 मायनस साइन कसा आला रे? तो तर निघून गेला पाहिजे. इकडे लिहिताना चुकी केली आपण. इथे लिहिताना -1/3 1 प्लस टी होता ना, पण लिहिताना 1 मायनस टी लिहिलाय. इथे जर प्लस असता ना, तर इथं मायनस खाली डिनॉमिनेटरला हा यायचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, मायनस साइन ऑलरेडी कंटिन्यू चालतंय पुढं, म्हणजे इथं पण प्लसचाच राहिला असता, इथं पण प्लसचाच राहिला असता, पण हे मायनस साइन राहिला असतं. ठीक आहे ना? मायनसचा 1/3 लॉग ऑफ प्लस 1/6 tan स्क्वेअर थिटा मायनस tan थिटा प्लस 1 आणि प्लस 1/√3 tan इनवर्स ऑफ 2 tan थिटा मायनस 1 अपॉन √3. Okay, that is all about the integration by partial fraction. Okay.